नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2024 तर्फा यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा 6वा दिवस होता. तर आज 1 ऑगस्टला आर्मी भरती या ठिकाणी झाली आणि आज यवतमाळ जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचा आज ग्राउंड झालं या ठिकाणी. तर आज भरती कशा प्रकारे झाली 1 ऑगस्टला, तर ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 1 ऑगस्टला होता यवतमाळ जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचा, तर ते विद्यार्थी जे आहे 31 जुलै 2024 पासूनच या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते. म्हणजे तुम्हाला सांगायचं एवढंच की भरतीला येताना तुम्हाला एक दिवस अगोदर या ठिकाणी यायचं आहे. तर आज मित्रांनो यारो नागपूर आर्मी रॅली भरती कशा प्रकारे झाली 1 ऑगस्टची सुरुवातपासून शेवटपर्यंत या ठिकाणी काय काय प्रोसेस आहे, एका बॅचमध्ये किती मुलं सोडत आहे आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतलं जात आहे, ॲक्सिलेंटचे मुलं किती घेतलं जात आहे, सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतलं जात आहे आणि टायमिंग या ठिकाणी काय देण्यात येत आहे, ॲक्सिलेंटसाठी टायमिंग काय देण्यात येत आहे, सेकंड ग्रुपसाठी या ठिकाणी टायमिंग किती देण्यात येत आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहात. एका बॅचमध्ये किती मुलं सोडले आणि किती मुलांना घेतलं, त्याचबरोबर उंची या ठिकाणी परफेक्ट उंची किती या ठिकाणी लागत आहे, त्याचबरोबर या ठिकाणी काय काय मुलं चुका करत आहे, तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आणि कागदपत्र या ठिकाणी कोणकोणते तुम्हाला लिहायचं आहे. आणि जर समजा तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणा बाकीचे जर तुम्ही कोणते डॉक्युमेंट नेले तर तुम्हाला बाहेर केलं जाणार आहे काय, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. यारो नागपूर आर्मी रॅली भरती 1 ऑगस्टला कशा प्रकारे झाली याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून अग्निवीर आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत असतो. ठीक आहे. आज ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 1 ऑगस्टला होता यवतमाळ जिल्ह्यातल्या मुलांचं, तर ते मुलं 31 जुलैपासून रात्री 7-8 वाजतापासून रात्री रांगेमध्ये त्या ठिकाणी लागले होते. एक दिवस अगोदरपासून तिथं रांग चालू होते. तर गेटच्या अंदर एंट्रीचा जो टाइम आहे तर 10 वाजतापासून मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिल्या जात आहे. तर तुम्ही 8-9 वाजतापासून त्या ठिकाणी हजर राहू शकता. ठीक आहे. आणि तुम्हाला कोणत्या बॅचमध्ये मित्रांनो धावायचं आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर आज काय झालं, सर्वात अगोदर एंट्री द्यायच्या वेळेस 2 डॉक्युमेंट या ठिकाणी चेक केले मुलांचे यवतमाळ जिल्ह्यातल्या. एक आपलं हॉल तिकीट आणि एक आधार कार्ड, आणि हॉल तिकीटला फोटो तुम्ही चिपकून घ्या. तर गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर मुलांना समोर एक प्रोसेस होत आहे. त्या ठिकाणी सर्वात अगोदर उंची त्या ठिकाणी 170 सेंटीमीटर लावलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांची 170 सेंटीमीटर उंची बसली नाही तर त्या मुलांना वेगळा त्यांचा ट्रूप त्या ठिकाणी बसवला, आणि ज्या मुलांची 170 सेंटीमीटर उंची बसली त्या विद्यार्थ्यांना पुढे प्रोसेसिंगसाठी पाठवलं. आणि जे विद्यार्थी उंचीमध्ये ज्यांची 170 सेंटीमीटर उंची बसली नाही तर त्यांना ज्या विद्यार्थी मित्रांनो त्यांचा वेगळा ट्रूप त्या ठिकाणी पाळत आहे, त्यांचं सुद्धा ग्राउंड होत आहे. सगळ्यात शेवटची बॅच त्या विद्यार्थ्यांची सोडत आहे ज्यांची 170 सेंटीमीटरपेक्षा कमी उंची आहे. ठीक आहे. तर 12 वाजेपर्यंत सर्वांनाच त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे त्या स्टेडियमच्या अंदर, आणि 12 वाजेपर्यंत रातचे त्या ठिकाणी काहीच होत नाही. आर्मीवाले थोडं मोटिवेशन करते, तुम्हाला थोडंसं मोटिवेशन वगैरे झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रोसेसिंग चालू होते रातचे 12 वाजतापासून. तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी हॉल तिकीट स्कॅन केल्या आणि हॉल तिकीट सर्वांच्या त्या ठिकाणी स्कॅन होणार आहे. तिकीट स्कॅन केल्यानंतर त्यांनी 100-100च्या बॅचेस त्या ठिकाणी तयार केल्या. तर त्यांनी एक बॅच त्या ठिकाणी उठवली आणि 10 मुले त्यांनी एका रांगेमध्ये ट्रॅकवर धावण्यासाठी त्यांनी पाठवले. तर मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी जवळपास 70 ते 80% मुलं चुका करते. जेव्हा तुम्ही या ठिकाणी ट्रॅकवर बसणार आहे, जसं तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला धावण्यासाठी ते रेडी करणार आहे, धावण्यासाठी तुम्हाला तयार करणार आहे. ठीक आहे. तर त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी घाबरायचं नाही आहे, स्वतःमध्ये हिंमत ठेवायची आहे, स्वतःमध्ये दम ठेवायचा आहे. ठीक आहे. जो विद्यार्थी घाबरला तर तो गेला. ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी घाबरू नका, स्वतःमध्ये हिंमत ठेवा, दम ठेवा, आणि ज्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस केली असेल तर तो ग्राउंड आरामाने या ठिकाणी काढतो. ठीक आहे. तर सर्वात अगोदर मुलांना त्या ठिकाणी 10-10च्या रांगेने त्या ठिकाणी 100 मुलांना बसवलं ट्रॅकवर. तर सिंथेटिकचं ग्राउंड विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बुटाने पळाले तर चांगला आहे आणि बिना बुटाने जरी पळाले तर चांगला आहे. तर भरपूर काही विद्यार्थी सांगत आहे की बिना बुटाने जर पळाले तर पायाला तुमच्या या ठिकाणी इंजरी होऊ शकते, जखम वगैरे पडू शकते. ठीक आहे. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवता. म्हणजे तुम्हाला एक सांगायचं आहे, तुम्हाला जसं या ठिकाणी प्रॅक्टिस आहे तुमची तसं तुम्ही या ठिकाणी धावा. बुटाची प्रॅक्टिस असेल तर बुटाने धावा, बिना बुटाची प्रॅक्टिस असेल तर बिना बुटाने धावा. ते तुमच्यावर आहे, तुम्हाला जसं जमते तसं तुम्ही त्या ठिकाणी धावा. ठीक आहे. तर 100 मुले त्यांनी आज एका बॅचमध्ये सोडले यवतमाळ जिल्ह्यातले. तर 100 पैकी त्यांनी ज्या विद्यार्थी मित्रांनो टोटल 55 मुले आज घेतले, आणि ॲक्सिलेंटचे त्यामध्ये जवळपास 27 मुले होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे त्यांनी घेतले. आणि ॲक्सिलेंटसाठी तो आज टायमिंग देण्यात आला, तर मिनिट 30 सेकंडपर्यंत ॲक्सिलेंटसाठी टायमिंग देण्यात आला, आणि सेकंड ग्रुपसाठी तो टायमिंग देण्यात आला 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत या ठिकाणी टायमिंग देण्यात आला. आणि कोणकोणत्या बॅचमध्ये 5 मिनिट 50 सेकंडपर्यंत सुद्धा टायमिंग चालू आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं एवढंच की टायमिंग या ठिकाणी पूर्ण दिला जात आहे. पूर्ण या ठिकाणी जीडीच्या मुलांना या ठिकाणी टायमिंग दिला जात आहे.
तर जीडीचा जो टायमिंग आहे हा 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत मुलांना दिला जात आहे सेकंड ग्रुप पर्यंत। तर जास्त मुलं यारो नागपूरला विद्यार्थी मित्रांनो घेतल्या जात आहे, 60 पर्यंत सुद्धा मुलं घेतल्या जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि टायमिंग या ठिकाणी भरपूर दिलं जात आहे। तर जे पण उद्या जे विद्यार्थी येणार आहे भंडारा जिल्ह्यातले, तर त्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो घाबरायचं नाही, या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मुले घेतल्या जात आहे। एका बॅचला जवळपास 50-60 मुले सुद्धा या ठिकाणी घेतल्या जात आहे, कोणकोणत्या बॅचला 70 सुद्धा मुलं घेतल्या जात आहे। तर मुले या ठिकाणी चांगले घेतल्या जातात, पण आता ते तुमच्या प्रॅक्टिसवर डिपेंड करते। तर तुम्ही या ठिकाणी चांगली तयारी जर केली असेल फिजिकलची तर नक्कीच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी ग्राउंड क्वालिफाय होणार आहात, नक्कीच तुम्ही या ठिकाणी रनिंग काढणार आहे। तर तुम्हाला घाबरायचं नाही या ठिकाणी। आणि ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली तर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसून ठेवलं प्रोसेसिंगसाठी। तर सर्वात अगोदर काय होतं की ज्या विद्यार्थ्यांनी 1600 मीटर रनिंग मारली काढली ॲक्सिलेंट किंवा सेकंड ग्रुपमध्ये, तर त्यांच्या हातावर सर्वात अगोदर शिक्का दिला जातात। ज्याने ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली तर ॲक्सिलेंटचा शिक्का, ज्याने सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर सेकंड ग्रुपचा शिक्का, ठीक आहे। शिक्का वगैरे दिल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, एक फॉर्म लिहून घेतला जातात, नॉर्मल फॉर्म आहे। आणि तुम्हाला एक सांगतो भरतीला तुम्हाला 20 ते 25 फोटो एका दिवशी लागणार आहे। जर समजा तुम्ही ग्राउंड काढलं समजा आज, तर तुम्हाला 20-25 फोटो या ठिकाणी लागणार आहे ग्राउंडच्या दिवशी। आणि मेडिकलला जायच्या वेळेस सुद्धा तुम्हाला 20 ते 25 फोटो या ठिकाणी लागणार आहे। म्हणजे मला सांगायचं तुम्हाला एवढंच की 50 फोटो तुम्ही आतापासून तयार राहू द्या आपल्याजवळ, ऐन एवढ्यावर या ठिकाणी तुम्हाला हे झालं नाही पाहिजे, ठीक आहे, तकलीफ नाही झाली पाहिजे, तर आतापासून फोटो काढून घ्या। तर हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लॉंग जम्प मारायला लावत आहे, झिगझॅग मारायला लावत आहे, त्याचबरोबर 10 पुलअप्सचा काढायला लावत आहे। 10 पुलअप्सचा काढल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी सिटअप वगैरे या ठिकाणी होत आहे। आणि तुमचं जर बॅलन्स बिघडलं झिगझॅग करून तरी सुद्धा तुम्हाला दुसरा चान्स दिला जाणार आहे। लॉंग जम्पमध्ये जर तुम्ही या ठिकाणी फेल झाले तरी सुद्धा तुम्हाला 2 चान्स दिला जाणार आहे, पण पुलअप्समध्ये तुम्हाला दुसरा चान्स दिला जाणार नाही आहे, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आणखीन अंदर नेलं आणि त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते। तर दिवस रातभर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जात आहे, ठीक आहे। तर तुम्ही ज्या सोबत खाण्या पिण्याचा सुद्धा त्या ठिकाणी अंदर नेऊ शकता, जेणेकरून रनिंग झाल्यावर तुम्ही त्या ठिकाणी खाऊ शकणार आहे, फळ वगैरे म्हणा काही म्हणा। तर ह्या गोष्टीचं लक्ष ठेवा, कारण की एक वेळा तुम्ही अंदर गेले गेटच्या अंदर तर ते डबल तुम्हाला गेटच्या बाहेर जाऊ देत नाही, एक लक्षात ठेवा। रनिंग काढल्यावर जास्त वेळ बसून ठेवलं जातं। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होत आहे। हॉल तिकीट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला लागत आहे, 10वीचं मार्कशीट 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी झालं, टीसी नसेल तर बोनाफाईड, कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमॅरिड सर्टिफिकेट, त्याचबरोबर डोमिशियल झालं, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट झालं आणि नोटरी झालं। तर नोटरी तुम्हाला तहसीलमधली नाही करायची आहे, तुम्हाला वकिलाजवळ करायची आहे, ॲडव्होकेटच्या घरी जाऊन तुम्हाला नोटरी करायची आहे। 100 रुपयातच नोटरी या ठिकाणी करून भेटते। तर एवढे डॉक्युमेंट कंपल्सरी लागते, नोटरी सुद्धा लागते, कॅरेक्टर सर्टिफिकेट लागते आणि प्रत्येकाच्या झेरॉक्सने तुम्ही एक झेरॉक्स त्या ठिकाणी मागत आहे, एक झेरॉक्स न्या तुम्ही सोबत, ठीक आहे। तर ओरिजिनल डॉक्युमेंटही न्या आणि एक झेरॉक्स न्या, 24-25 फोटो सुद्धा न्या। आणि आता भरपूर विद्यार्थ्यांचे असे कमेंट असते की आमचं या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही आहे, चारित्र प्रमाणपत्र नाही आहे आमचं, तर काय होणार आहे, आम्हाला बाहेर या ठिकाणी केलं जाणार आहे का? तर मी तुम्हाला सांगतो कॅरेक्टर सर्टिफिकेट जर तुमचं नसेल तर आर्मीवाले तुम्हाला बाहेर या ठिकाणी करत नाही, तर तुम्हाला टाइम ते देते की तुम्हाला ह्या टाइमवर आणायचंच आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट, ठीक आहे। तर तुम्हाला घाबरायचं वगैरे काही नाही, तर एवढे डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जा, काही या ठिकाणी प्रॉब्लेम होणार नाही। तर अशा प्रकारे यारो नागपूर आर्मी रॅली भरती 1 ऑगस्टला झाली। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी। इथंच थांबतो, भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।